पालक बंधू भगिनी, मित्रमैत्रिणी आणि बालमित्रांनो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चरित्रामध्ये आज पहिली कथा बालपण. खंडोजी नेवसे पाटील सातारा जिल्ह्यातील नायगावमधील नामवंत घराणे. कर्तबगाराची आणि शौर्याची परंपरा त्या घराण्याला लागली होती. खंडोजी नेवसे पाटील हे नायगावातील त्या पंचक्रोशीतील तंटे बखोडे सोडवत असत. निपक्षपातीपणे न्याय देत असत. त्यांच्या न्यायावर कोणालाही शंका येत नसे. सर्वजण समाधानी असत. त्याचप्रमाणे नायगावात असणारी सुपीक शेती, कसदार शेती ते छान पद्धतीनं पिकवत, भरघोस पीक काढत आणि फक्त स्वतःचंच घर न भरता दीनदुबळ्यांना ते वाटून टाकत. दीनदुबळ्यांना त्यांचा मोठा आधार असे. त्याचबरोबर त्यांच्या सहचारीने लक्ष्मीबाई या सुद्धा प्रेमळ, दयाळू आणि दानशूर वृत्तीच्या होत्या. अशा ह्या आदर्श कुटुंबाच्या पोटी 3 जानेवारी 1831 रोजी एका कन्यारत्नाचा जन्म झाला. त्यांचंच नाव सावित्रीबाई. सावित्रीबाई ह्या निरागस वृत्तीच्या, शांत स्वभावाच्या होत्या. आईवडिलांचे संस्कार त्यांच्यावर झालेले होते. लहानपणापासून त्यांना कामाची आवड होती. आईवडिलांबरोबर त्या शेतात जात आणि जी अवखळ जनावरं आहेत, जी ऐकत नाहीत, त्यांना त्या धाडसानं धरायच्या. शेतामध्ये खुरपणी, बांगलणी करायच्या. मोकळं बसणं त्यांना लहानपणापासूनच आवडत नसे. मैत्रिणींबरोबर, मित्रांबरोबर खेळत असताना त्यासुद्धा भांडणं झाली तर सोडवण्याचं काम करायच्या. वडिलांचाच गुण त्यांच्यामध्ये आला होता. लहानपणी त्यांना पोहण्यामध्ये सुद्धा त्या एकदम पटाईत होत्या. मोठ्याच्या चाकावरून त्या अशी उंचावरून उडी मारायच्या. ते तळात खाली जाऊन हातामध्ये तळातली माती घेऊन दाखवायला यायच्या. इतकंच सुंदर त्यांना पोहायला यायचं. त्याचप्रमाणे नेमबाजीत पण त्या हुशार होत्या. झाडावरती कोणत्या चिंचेचा आकडा आपल्याला पाहिजे त्याच्यावर नेम मारून बरोबर चिंचेचा आकडा खाली पाडला जायचा. पिकलेलाच आंब्याला नेम लावून तो पिकलेला आंबा खाली घ्यायचा. इतकी सुंदर त्यांची नेमबाजी होती. त्याचप्रमाणे एकदा त्या मित्रमैत्रिणींबरोबर आंबे खाण्यासाठी रानात गेल्या. आंब्याच्या झाडाखाली आल्या. आंब्याच्या झाडाखाली आल्यावर वर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. त्यांना वाटलं काहीतरी इथं आहे आणि मग झाडावर जाताना एक नाग त्यांना दिसला. तो नाग त्या पक्ष्यांची अंडी खाण्यासाठी चढला होता. मग सावित्रीबाईंनी एक दगड घेतला आणि त्या नागावर मारला. तसा तो नाग टपकन खाली पडला. नाग मुलांच्या अंगावर झेपावला. मुले घाबरून पळाली. पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. सावित्रीबाईंनी दगडाने तो नाग ठेचून काढला, मारला. वयाच्या 6व्या वर्षीचं हे त्यांचं धाडस होतं. अशा प्रकारचे अनेक गुण त्यांच्या अंगी होते. त्यानंतर त्या एकदा शिरवळच्या बाजारात, आठवडे बाजारात गेल्या. एका ख्रिस्ती माणसाने त्यांना एक पुस्तक आणि थोडासा खाऊ दिला. त्यांना खूप आनंद झाला. पुस्तकाबद्दल कुतूहलही वाटले. त्यांना वाटले आता घरी जाऊन हे पुस्तक आबांना दाखवावे, आबांना पण आनंद होईल. म्हणून त्या आनंदाने घरी आल्या. पण झाले उलटेच. वडील म्हणले, तुला काही अक्कल वगैरे आहे का नाही? कुठून आणले हे पुस्तक? फेकून दे. म्हणून त्यांनी ते पुस्तक घेतलं आणि फेकून दिलं. त्यांना थोडंसं वाईटच वाटलं. आता मग वडील म्हणाले, आता तू बाटलीस हो, ख्रिस्ताकडून पुस्तक आणलंस ते बाहेर कुणाला बोलू नकोस. आता तुझ्याशी कुठला पोरगा लग्नसुद्धा करणार नाही. मग त्या थोडा विचार करू लागल्या. वडील निघून गेले की बाटणं म्हणजे काय? पुस्तकानं माणूस बाटतं का? म्हणजे त्यावेळी किती जातीभेद होता. सनातनी लोकांना सावित्रीबाई फुलेंचे वडीलसुद्धा भीत होते की काय? आणि मग त्यांनी वडिलांच्या नजरचुकीने ते पुस्तक उचलून आणले आणि पिशवीत भरून ठेवले. संध्याकाळ झाली, झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी कामे आटोपल्यानंतर सावित्रीबाईंच्या डोक्यातून तो विषय गेला नव्हता. बाटणे म्हणजे काय याचा विचार तो करत होत्या आणि त्यांचे वडीलही विचार करत होते आता काय करावे. मग सावित्रीबाईंनी खुसपट काढले. त्या बंडखोर वृत्तीच्या होत्या. त्यांनी विचारलं, आबा तुम्ही काल मला म्हणालात की त्या पुस्तकाला हात लावला म्हणून तू बाटलीस. आता तुझ्याशी कुठला मुलगा लग्न करणार नाही, पण पुढच्याच महिन्यात तुम्ही माझे लग्न लावून देणार आहात. तुम्हीच माझे लग्न जमवणार आहात.
त्या अगोदर माझे हात ज्या पुस्तकाला लावून बाटले त्या पुस्तकाला तुम्ही सुद्धा शिवले, मग तुम्हीही बाटलात. मग आपण असं करूया, कुठल्या ब्राह्मणाकडे जाऊन विचारूया की आता काय करावे. म्हणजे त्यांची ती किती निर्भय वृत्ती एवढ्या लहान वयात होती. अशा प्रकारे त्यांचं बालपण अतिशय छान आनंदात चाललं होतं, मायेत त्या वाढत होत्या. परंतु त्यांची ही बंडखोर वृत्ती, चौकस वृत्ती, निर्भय वृत्ती याचा विचार करून आई वडील त्यांच्या विवाहाचा विचार करत होते. विवाहाची गोष्ट आपण पुढील व्हिडिओत पाहूया. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक छानशी कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.